आज बनवते मस्त मी शेंगदाण्याचं कूट भरून कारले। हे बघा, इथे हिरवेगार कारले मी छान घेऊन घेतलेले आहेत। कारले हे मी बटाटे शिलाईच्या चॉपरने मस्त शिलून घेतलेले आहेत। हे बघा, तुम्ही बघू शकता। आणि मी मध्ये चीर पाळून घेतली मध्यभागी आणि त्यांच्यात छानपैकी नमक भरून दिलेलं आहे। आता यांना अर्धा तास मी राहू देते नमक भरून मस्त मुरवायला। नमक हे छानपैकी भरून घेतले मी मध्ये। आपल्या कारल्यांमध्ये नमक भरायला अर्धा तास हा झालेला आहे। आणि मी हे कारल्यांची भाजीची ते कुकरमध्ये करणार आहे। मी तर कुकर तापायला ठेवला आणि त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल घालून घेतलेलं आहे। तुम्हाला जर कारला अजिबात कडू आवडत नसेल तर ही प्रोसेस करणं एकदम गरजेचं आहे। कारल्याची भाजी एकदम छान लागते। तेल हे आपलं छान तापलेलं आहे। मी आधी 2-3 जिऱ्याचे दाणे टाकून बघितले होते। आता लगेचच टाकते मी याच्यात 1 चमचे जिरं हे छान तडतडू देते। जिरं हे आपलं छान तडतडलं आहे। त्याच्यात आता मी टाकते कारले। सगळे कारले मी कुकरमध्ये टाकून घेतलेले आहेत। त्यांना आता छानपैकी मस्त कालून घेऊ। त्यांना मी आता छान कालून घेते। मी छान तेलामध्ये परतून घेतले। आता यांना मी मस्त 15 ते 20 मिनिटं वाफू देते तेलामध्ये। मी मस्त भाजीवर झाकून दिलेलं आहे। आता यांना 15 ते 20 मिनिटं मीडियम गॅसवर वाफू देते। कारल्यांची एक बाजू ही छान तळली गेलेली आहे। आता आपण दुसरी बाजू पण तळून घेऊ छान। त्यांना परतून घेऊ। हे बघा, एकदम छान लाल झालेत कारले। आता मी त्यांना छानपैकी मस्त अजून दुसरी बाजू पण तळून घेते अशीच लालसर। कारले आपले छान तळले जात आहे तोपर्यंत इथे मी मसाला रेडी करून घेते भरण्यासाठी। हे बघा, इथे घेतले मी जवळ 1.5 वाटी शेंगदाणा आणि अर्धी वाटी खोबरं मी चिरून घेतलेलं आहे। इथे 3 चमचे लाल तिखट, मॅगी मसाला आणि थोडासा काळा मसाला घेतलेला आहे घरचा, चुटकीभर हळद आणि धन्यांचं पावडर घेतलेलं आहे। आपण लसूण आणि कोथिंबीर सगळ्यात उशिरा दळू। आता हे छानपैकी मिक्सरमध्ये आपण बारीक वाटून घेऊ। हे बघा, मसाला मी हा छान सगळा वाटून घेतलेला आहे। आता लगेचच मी याच्यात टाकते कोथिंबीर बारीक चिरलेली, लसूण आणि 2 चमचा नमक। हे मी वाटून घेते मिक्सरच्या भांड्यात टाकून। हे बघा, मी लसूण कोथिंबीर मस्त टाकून दिलेले आहे। आता आपण याला पण फिरवून घेऊ बारीक। हे बघा, हा सगळा अशा प्रकारे मी हा सगळा मसाला मस्त वाटून घेतलेला आहे। लसूणचा आणि कोथिंबीरचा छान ओलावा या मसाल्याला आलेला आहे, जेणेकरून आपल्याला कारल्यामध्ये भरायला हा एकदम सोपा जाईल। कारल्याला एकदम चिपकून राहील। चला, आता आपले कारले मस्त तळले गेले का आपण बघू। कारले हे छानपैकी वाफून घेतलेत मी। हे बघा, मस्त थोडेसे मऊसूत झालेले आहेत आपले कारले। आता त्यांना काढून घेऊ आपण। कारले हे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। आता यांना छानपैकी थंड होऊ देऊ आणि त्याच्यात मस्त मसाला भरू आपण। तर मुलांना जर आवडत असतील तर तुम्ही असेही कारले खायला त्यांना देऊ शकता पोळीसोबत। नमक भरलेले खूप टेस्टी लागतं, एकदम स्वादिष्ट लागतं। चला, आता यांना आपण मस्त थंडगार होऊ देऊ। हे छान थंड होऊन गेलेले होते। त्याच्यात मी आता बघा मस्त मसाला भरून घेतलेला आहे। हे बघा, छानपैकी मसाला मी दाबून भरून घेतलेला आहे। असे प्रकारे जर तुम्ही कारले केले तर ते अजिबात कडू लागत नाही। मी ज्या कुकरमध्ये कारले हे वाफवले त्याच कुकरमध्ये मी अजून परत 2 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे। तेल हे आपलं छान तापलेलं आहे। त्याच्यामध्ये आता मी मस्त कारले हे टाकून घेते। सगळे कारले मी हे कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे। आता मीडियम गॅसवर मी कुकरचं झाकण करते बंद। मी गॅसचं झाकण केलं बंद आणि फक्त मी आता यांना फक्त वाफवून घेते, शिट्टी न घेता फक्त वाफवून घेते मी यांना 10 मिनिटं बस। मी कुकर हा खाली उतरून घेतलेला आहे कारल्याचा। आता आपले कारले शिजले का आपण बघू। हे बघा, तुम्ही बघू शकता कारले हे आपले एकदम छान मऊसूत शिजलेले आहेत। किती छान दिसते। हे बघा, ही झाली आपली अजिबात कडू न लागणारी मस्त कारल्याची भाजी। मी कारले हे थोडेसे मस्त एकदम क्रिस्पी करून घेतलेत, म्हणजे मसाला हा थोडासा मी जास्तच भाजून घेतलेला आहे, कारण हा मसाला जेवढा आपण भाजतो तेवढा छान लागतो। हे बघा, ही भाजी अजिबात कडू लागत नाही आणि तुम्ही पण ट्राय करा नक्की। अशा प्रकारे कारल्याची भाजी ही बनवा। माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।